सुंदर ते ध्यान उभे विटेवर सुंदर ते ध्यान उभे विटेवर कटेवरी ओनिया कटेवरी ओनिया तुळसी हार
आवडे निरंतर आवडे निरंतर तुळसी हार तुळसी हार रामकृष्ण जय राम हरे जय राम
विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा
हो 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 याला तरी यार लागे आ याला तरी यार लागे हो याला तरी यार लागे आ याला तरी यार लागे लागे याला तरी यार लागे आ 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 याला तरी यार लागे हो याला तरी यार लागे आ याला तरी यार लागे लागे याला तरी यार लागे ओ याला तरी यार लागे याला तरी यार लागे तरी यार लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे हरी अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी हो आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी पोट भरी अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आ
आजी देतो पोटभरी आहा. आजी देतो पोटभरी पोटभरी
याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दूसरे चरण संताची दूसरे चरण संताची दूसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका शरण 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 हनुमंता शरण हनुमंत शरण शरण हनुमंता आलो रामदूता तुम्हाला रामदूता आलो रामदूता तुम्हालो रामदूता आलो रामदूता तुम्हालो रामदूता चरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता तुम्हा आलो रामदूता शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हा आलो रामदूता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपा सेवा निवृत्ती उद्धारा सुपादेवा निवृत्ती उद्धारा सुपादेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन रमाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन रमाई नमो त्रिभुवन पावनी आदते जननी देवाची आदत्त जननी देवाची आदत्त जननी देवाची माझी वाणी तुझे वर्णन आजीवानी तुझे वर्णी गुणनामा तुझे वर्णी गुण आजीवानी तुझे वर्णी गुणनामा ऐसे दे प्रेम काय कळा ऐसे दे प्रेम काय कळा गुरुचे महिमान आकळीता कसे साधन की जाणून मी या नमन निवांत केले विठला ओम योगी नमो नमो नमः श्री वियोगी नमो नमः जय वियोगी नमो नमः गुरु वियोगी नमो नमः ओम योगी नमो नमः श्री वियोगी नमो नमः जय वियोगी नमो नमः गुरु वियोगी नमो नमः ओम वियोगी नमो नमः श्री वियोगी नमो नमः जय वियोगी नमो नमः गुरु वियोगी नमो नमः ओम योगी नमो नमः श्री वियोगी नमो नमः जय वियोगी नमो नमः गुरु वियोगी नमो नमः ओम वियोगी नमो नमः श्री वियोगी नमो नमः जय वियोगी नमो नमः गुरु वियोगी नमो नमः ओम योगी नमो नमः श्री वियोगी नमो नमः जय वियोगी नमो नमः गुरु वियोगी नमो नमः वियोगी नमो नमः तरोडाडी पूर्वीचं बिन पाण्याचं तरोड या गावाच्या मध्ये परमपूजनीय वियोगी बाबा यांचा संबंध आला.
महाराज या गावात राहिले, कथा केली. त्यांचा हा आश्रम आणि त्यांच्या संगतीमुळे या गावातील लोकांची तयार झालेली अध्यात्माची बैठक बरेच दिवसात असं सुरू आहे. कथा होत होती, कीर्तन होत होतं. त्यानंतर परमपूजनीय सुदर्शनजी महाराज हे काहीतरी कामानिमित्तानं शेगावला आले. त्यांनी तिथं महाराजांचा फोटो पाहिला आणि त्यांच्या लक्षात आलं की हे महाराज आणि आपण सोबत राहिलेलो आहोत. चौकशी केली, हे कोण आहेत, कुठं आहे त्यांचं स्थान. शेगावला त्यांना समजलं की तरोड्याला स्थान आहे, आश्रमही आहे. महाराज इथं आले, महाराजांची कथा सुरू झाली. वियोगी बाबांच्या निष्ठेच्या पोटी आणि या ठिकाणी त्यांना करमते ते रमतात म्हणून साधू कुठेही थांबत नसतात. साधू जिथं थांबतात ते स्थान योग्य असते. काहीतरी या संस्थांमध्ये आहे, काहीतरी या भूमीमध्ये आहे. आणि म्हणून महाराज या ठिकाणी रमलेले आहेत. कालांतरानं 4-2 वर्षातच हा जो मठ आहे, हे जे संस्थान आहे, हे जो आश्रम आहे, हा आश्रम भौतिक दृष्ट्या त्यांच्याकडे गेला. परिस्थिती कमी जास्त होत राहते, पण ती इथं जास्त राहतात. तिकडे स्वतःच्या आश्रमावर सोन्याच्या ताटातलं जेवण सोडून, तिकडे स्वतःच्या आश्रमावर सोन्याच्या ताटातलं जेवण सोडून या ठिकाणी ते पत्रावळीवर जेवतात. त्यानंतर या गावात टाळकरी भरपूर. आता परिस्थिती अशी आहे की असं घर नाही की तरोड्यात ज्या घरात टाळकरी नाही. गाव आपला सप्ते फिरणारी आहेत, गुणवान आहेत. ते जगदीश भाऊ स्वतः काही कमी नसताना ते सप्ताहावरती फिरतात, आपला गुण लोकांना दाखवतात, देवाची संतांची सेवा करतात. त्यानंतर शुभम सुद्धा चांगल्या प्रकारे तयार झाला आणि आता तो गावोगाव सप्त्यावर फिरतोय, महाराष्ट्रभर फिरतोय. आणि तिसरं अजून कोणी आहे? तुझं काहीच येत नाही गड्या. खरं सांगतो, आजच्या या काळाचा विचार केला तुझं काहीच येत नाही. तू असा भाग्यवान आहेस की तू रिकामात राहत नाहीस. आजही तो सत्य गेलाय. बरोबर याने म्हणतात कृपा. त्यानंतर धनु महाराज आता ते भविष्यात पीठाधीश होतील. हा पोरगा म्हणजे भागवत भाऊने आमच्याकडे पाठवला. तो 5वी पासूनच इलूला शिकला, पण त्याचं एकच काम होतं संस्थानवर, जेवण करणे आणि झोप काढणे. जागी असलं तर काकड्या, जागी असलं तर झाली पडत, जागी असलं तर पंचपती.
परंतु पहिल्यापासून अतिशय शांत असल्याच्यामुळे आणि इतका ढ होता की पोरायले फराळ द्यायचं म्हणून आम्ही 50ची नोट घेतली, त्याच्याजवळ दिली आणि त्याला सांगितलं चिवड्याचं एक पाकिट आण दुकानावरून. चिवड्याचं पाकिट दुकानावरून आणायला सांगितलं. तो दुकानावर गेला, दुकानदाराला विचारलं चिवड्याचं पाकिट पाहिजे केवढ्याचं आहे. दुकानदार म्हणे ते 45 रुपयाचं आहे. 45 रुपयाचं पाकिट ऐकलं तो परत आला. म्हटलं का रे चिवड्याचं पाकिट? गेलतो दुकानवर, दुकानदाराला विचारलं ते पाकिट 45 रुपयाचं आहे बोजी. मग आणलं काऊन नाही? माझ्याजवळ फक्त 50 रुपये आहेत. पण विलोऱ्यावरून तो आळंदीला गेला आणि आळंदीला काय चमत्कार झाला. माऊलीची कृपा झाली. सकाराम महाराजची, श्रीराम महाराजची कृपा तर होतीच, पण माऊलीची कृपा अशी झाली की आज तो कोटीनं हिशोब म्हटलं तरी स्वतः करायला तयार आहे. इतका शांत पोरगा की तो इतके वर्ष झाले संस्थांमध्ये आहे, पण कोणाशी त्याचं भांडण नाही. सगळे पुराणे पहा तुम्ही, जसं त्याला घेतलं म्हणजे आम्हाला आनंद आहे, सगळ्या बुवा लोकांना आनंद आहे, समाजाला खूप आनंद आहे. म्हणजे आम्ही जिथं जातो त्याचा सत्कार तिथं होऊनच राहिला. याचा अर्थ असा आहे की तो गुरु मान्य तर आहेच, गुरु मान्य तर तो आहेच, बस समाज मान्य आहे. कोण्या गावचा आहे? कोण्या गावचा आहे? तरोड्याचा आहे. बरोबर टाळे. हे तुमच्या गावची महती आहे, तुमची माती. या गावाची माती माती नाही, या गावाची माती अंगार आहे. या गावाचं पाणी पाणी नाही, या गावाचं तीर्थ, या गावाचं पाणी तीर्थ आहे. आमचे भानू महाराज आई माणूस एक चमत्कारच आहे. अक्षर शत्रू शाळेत गेला की नाही त्याचं त्यालाच माहित विचारायला. ज्याचा अक्षराचा आणि ज्या माणसाचा काही संबंध नाही. आज ज्ञानेश्वरी सारखा अति कठीण ग्रंथ, ज्ञानेश्वरी सारखा भागवत करता यात काही नवल नाही, पण ज्ञानेश्वरी सारखा कठीण ग्रंथ फक्त पारायण करत नाही, त्याच्यावर निरूपण करते. एवढा मोठा रंगमय फिरून राहिला महाराष्ट्राच्या मध्ये, पण ज्या ज्या वेळेला रिकामपण आहे आणि 8 दिवस रिकामपण आहे तो आश्रमावर नाही राहत. चला तरुणा साधू या ठिकाणी रमते, ज्या अर्थी साधू या ठिकाणी रमते त्या अर्थी आपण सर्व या मातीचा गुण, या पाण्याचा गुण, या अन्नाचा गुण, इथलं अन्न प्रसाद आहे आणि इथले माणसं आणि बाया यांच्यात सेवाभाव वृत्ती आहे. वैकुंठवासी आमचे भागवत भाऊ धनुचे वडील
फार निष्ठावान माणूस, जायला पाहिजे नव्हती, आज असते असते समजा. तर त्यांचाही आनंद गगनात मोला नसता. आणि आमची रंजनाबाई, मागच्या वर्षी आम्ही इथं आलो, घर बांधायचं म्हटलं, बांधा घर. पण घर काय साठी बांधायचं? म्हणजे बुवाजी आता धनुचं लग्न करावं लागेल, धनुचं लग्न करावं लागेल, त्याच्यासाठी घर बांधणं आवश्यक आहे. मी तिथंच सांगितलं, काय मनात आले, तू एक चमत्कारच आहे की म्हटलं धनु लग्न करणार नाही, धनु तसा राहणार आहे. आणि धनु मात्र फार मोठा माणूस होणार आहे. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, त्याची माता धन्य त्याचा पिता, त्याची माता धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता, दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा, साठविला दाता त्रैलोक्याचा. योग आहे. आपण सगळे धन्य आहात, त्याचेच मायबाप नाहीत, फक्त आपण सगळे धन्य आहात. कारण हे जे खोप आहे, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची. आपुलिया हिता दोष जागता, आपुलिया हिता दोष जागता, आपुलिया हिता दोष जागता, आपुलिया हिता दोष जागता. धन्य माता पिता तयाची, माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची. आज एक काळ्याचं कीर्तन आहे. 7 दिवस पर्यंत अखंड नामजप, काकडा, हरिपाठ, कीर्तन नव्हते, मला रात्रीच कीर्तन झालं. आणि आज हे महाराजांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं, जयंतीच्या निमित्तानं असलेल्या सोहळ्याचं आजचं एक काळ्याचं कीर्तन आहे. आणि काळ्याचं कीर्तन का म्हटलं? चरित्र ते उच्चारावे, 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 चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुडी, केले देवे गोकुडी, सार्वभवता करीते, सार्वभवता करीते. केले देवे गोकुडी, केले देवे गोकुडी, गोकुडी, सार्वभवता करीते, सार्वभवता करीते. आणि गेल्या 40-45 वर्षापासून आम्हाला जे निष्ठेनं साथ देत आहेत महादेव महाराज आणि संतोष महाराज, बाकी तरी आले, शिकले, गेले, वेळोवेळी कामा पडतात. उत्सवात येतात, काही जण महिन्याची वारी करतात, सप्ते फिरतात. पण महादेव आणि संतोष बुवा एक अशी जोडी आहे की ज्यांनी माझी साथ धरली, अजून सोडली नाही आणि आहेत तोपर्यंत सोडणार नाही. ज्ञानोबा माऊली आलेले आहेत, गावचे टाळकरी आहेत, परगावचे टाळकरी आहेत, गाव परगाची मंडळी आहे. आणि आज सेवेकरता निवडलेला अभंग
श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि महाराज या अभंगाच्या द्वारा देव भक्ताचा संवाद साधतात, देवाच्या संगतीचा लाभ सांगतात आणि तो लाभ लागत असेल तर त्याच्यासाठी नियमावली सुद्धा सांगतात. देवाचं अवतरण मथुरेत आहे. मथुरेतील निष्ठुर आहेत, क्रूर आहेत, बेईमान आहेत, राक्षस आहेत. त्यामुळे मथुरेच्या मध्ये तो थांबला नाही. गोकुळाच्या मध्ये तो आला आणि आल्या आल्या पहिले पुतना मावशी मारली, त्यानंतर मामल भटाची फैदी केली, त्यानंतर कागबग रिठा मारले बाळपणी अवघी दैत्यखानी बुडविली. आता तो घराच्या बाहेर आला, गावाच्या वेशीत आला. सगळे पोरं बोलावले. पोरांचे चेहरे पाहिल्यानंतर लक्षात आलं यांच्या गालाईच्या खोबऱ्याच्या वाटा व्हायला, यांचे पोट कपालीत गेलेले आहेत. ज्या अर्थी पोट कपालीत आहेत आणि खोबऱ्याच्या वाट्या गालाच्या झालेल्या आहेत, त्या अर्थी हे कुपोषणग्रस्त आहेत. यांना पोटभर भेटत नाही आहे. जे भेटते तेही पौष्टिक भेटत नाही आहे. म्हणजे दही, दूध, तूप, लोणी सगळा माल मथुरेला जायचा, यांच्या वाट्यावर फक्त ताक यायचं. गौडियाची ताक पिरे, गौडियाची ताक पिरे, गौडियाची ताक पिरे, गौडियाची ताक पिरे. काय पोरती चांगली कोण पोरती चांगली, कोण पोरती चांगली, कोण पोरती चांगली, कोण पोरती चांगली. गौडियाची ताक पिरे, कोण पोरती चांगली, कोण पोरती चांगली, कोण पोरती चांगली. गौडियाची ताक पिरे, कोण पोरती चांगली, कोण पोरती चांगली, कोण पोरती चांगली. साधे ताक पिणारे पोरे आहेत. त्यांची अवस्था पाहिली, दैन्यावस्था पाहिली. देव म्हणतो काळे गरवत मला पोटभर भेटत नाही का रे? पण नाही 70-80 वर्ष झाले आम्ही शिक्के मारू मारू हैराण झालो, पण आजपर्यंत आमचं कल्याण कोण केलं नाही. आम्हाला पोटभर कोण दिलं नाही, आम्हाला सुख कोण दिलं नाही. मग तुम्हाला पोटभर पाहिजे का? तुम्हाला सुखानं जगायचं आहे का? अर्थात जर तुम्हाला सुखानं जगायचं असेल, तुम्हाला पोटभर लागत असेल तर तुम्ही काय करा महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. याला तरी यार लागे, याला तरी यार लागे, याला तरी यार लागे, याला तरी यार लागे.
देव सांगतो तुमचे भांडणं बंद करा. जोपर्यंत आमच्या आपसातले भांडणं मिटत नाही, जोपर्यंत आमच्या आपसातले भांडणं मिटत नाही, तोपर्यंत कोणताही देव, कोणताही साधू आपलं कल्याण करू शकत नाही. विठला 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 मानलं देव, आता भांडणार नाही. सगळे एक व्हा. आलो एक. एका झेंड्याखाली या. आलो एका झेंड्याखाली. मग आता तुमचं कल्याण जर तुम्हाला करायचं आहे तर सगळेच्या सगळे मालक नका हो. घरातले सगळे मालक झाले तर काय होते? काटे महाराज, सुधाकर महाराज, घरातले सगळेच मालक झाले तर बाप कापूस विकते, पोरगा तुरी विकते, सासूबाई उडदी उडदी विकतात आणि सुनबाई मूग विकतात. म्हणजे ते मेळ नाही राहत घरात. काम पडलं तर वावर इकायची पाडी येते. घरात सगळे मालक झाले, गावात मेळ राहत नाही. आचारी जास्त झाले तर स्वयंपाकातही मेळ राहत नाही. आचारी जास्त झाले स्वयंपाकात मेळ राहत नाही. आणि पुढारी जास्त झाले तर गावात मेळ राहत नाही. कुणाला तरी एकाला तुमच्यापैकी नेता करा. त्या दिवशी नेता कोणाला केलं? गळ्यात राजा की रे झाला, गळ्यात राजा की रे झाला रे कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गळ्यात राजा की रे झाला, गळ्यात राजा की रे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. बाबा मोहरी घोगडी आम्ही खेळू यमुने राजा की रे झाला, सिंहासनी बैसला, सिंहासनी बैसला. आमच्यातला आमचा सोंगडी, आमचा गडी, आपला मित्र आज राजा झाला. धनुबा अधिपती झाली. देव बसला सिंहासनावर. सिंहासन म्हणजे दगडाचं. पोरं नाचायला लागले. देवाने विचार केला बसून काम होणार नाही. ज्याने प्रगती करायची आहे, संसार असो, परमार्थ असो, राजकारण असो, धर्मकारण असो, समाजकारण असो, ज्याला प्रगती करायची आहे त्यानं चालत राहायला पाहिजे. थांबला तो संपला. म्हणून शास्त्र सांगते चरैवेती 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 चरैवेती. चालत राहा, प्रगती होईल. चालायला लागला. गोपाळ देवाच्या माग माग जायला लागले. काहींना शंका आली. म्हणत गडे हो, हे मोठ्या माणसाचं पोरग आहे, आपल्याला त्याच्या घरापर्यंत नेईल. त्याचं घर आलं, जे VIP आहेत त्यांना आत घेईल, जे सामान्य आहेत त्यांना बाहेर ठेवी. मग तिथं उन्हात तपल्यापेक्षा, उपाशी मेल्यापेक्षा थांबा, त्याला विचारू कोण कोण यायचं. देवानं पाहिलं गोपाळ थांबलेले आहेत. कार्यगड हो,
आताच निवडून दिलं आणि आताच अविश्वासाचा ठराव आणता का रे? पण नाही नाही, तसं काही नाही. पण शंका आहे. काय शंका आहे? तुम्ही या सांगितलं, पण कोण या हे नाही सांगितलं. कोण यायचं हा प्रश्न ज्या वेळेला निर्माण झाला त्यावेळेला तुकोबाराय शब्द टाकतात अवघे. या रे लहान थोर, या रे लहान थोर, यादी बनते नारी नर, याचे भलते नारी नर. करावा विचार नररे चिंता कवनाची. हे करावा विचार नलरे चिंता कवनाची. या रे लहान थोर, या रे लहान थोर, यादी बनते नारी नर, याचे भलती नारी नर. करावा विचार नरगे चिंता कवनाची. हे करावा विचार नलरे चिंता कवनाची. अवघे या, सगळे या. सकळाशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आपण जेवणी जेवबी लोका, संतर्पण करी तुका. अर्थात सर्वांनाच अधिकार आहे, सर्वच जण या. वारकरी संप्रदायाचे वैशिष्ट्य आहे की वारकरी संप्रदायानं चोखा मेळ्यात सुद्धा ब्राह्मण पाहिलेला आहे. ज्याचं आचरण शुद्ध आहे तो कोणत्याही जातीचा असो तो ब्राह्मण आहे. माझ्या या कोणाचे मागे जाऊन फायदा नसते. नाही तर शेंद्री हेंद्री दैवते कोण पूजिती होते घेते, आपुल्या पोटाची रडते मागते शिते अवदान. जे देव स्वतःच उपाशी आहेत ते तुम्हाला काय जीव घालणार आहे? असा देव पकडाव, असा मालक पकडाव जो मालक आपल्याला उपाशी ठेवणार नाही. आणि तो मालक एकच आहे, बुडिया माझा जोया देवाचाही ओढून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजमार्ग आहे. राजमार्ग कृष्ण म्हणजेच पांडुरंग परमात्मा, कृष्ण म्हणजेच विठ्ठल. मग त्या देवाचा मागोवा घ्यायचा म्हणजे भक्तिपंथानं मार्ग, संत ज्या मार्गाने गेले, मार्ग दावणी गेले आधी दयानिधी, तेनेची पंथे चालू जाता न पडे बोलता. म्हणजे काही त्या मार्गी बहुत याची गेले साधू संत, नका जाऊ वाळाराने अशी गरजेची पुराण. अर्थात याच मार्गाने सगळे संत गेलेले आहेत. भक्तिपंथानं त्या मार्गाने तुम्ही जा, त्या मार्गाने तुम्ही चाला. सर्व धर्मांपरित्यज्य मामेकम शरणं व्रज. सुवर्णमणी सोनया कल्लोळ जैसे पाणीया, तैसा मग धनंजया शरणे. अवघे माझ्या मागे मागे माग माग या मागोवा घ्या. मागोवा घेतला परिणाम काय आहे, फल काय आहे, महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आजी देतो पोट भरी, 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 आजी देतो पोट
धस्कटम पंचलक्षणम असतात. राम राम नाही, शमशम नाही, जयहरी नाही, नमस्कार नाही. तटमान काही असतात आपल्या गावात आले राम राम, काही त्याच्या पुढचे असतात राम राम हो, पाणी गिनी घ्या. काही त्याच्या पुढचे असतात, या पाणी घ्या, चाय घ्या. काही त्याच्या पुढचे असतात, नाश्ता घ्या, चाय घ्या, पाणी घ्या, नाश्ता घ्या, चाय घ्या. काही त्याच्या पुढचे असतात, आले आता जेवण करा. काही गोष्ट पडेपर्यंत खाऊ घालतात. ही प्रथा एवढी वाईट आहे की आग्रह हा नसायलाच पाहिजे. अर्ध्या पोळीचा काही स्वीट असलं तर थोडासा घ्यायचा, एवढाच आग्रह पाहिजे. नाही तर तो उष्ट पाडते. आमचे संतोषबा काही डवण्यात दाबतात, काही पत्रेकडे लावतात, काही ते एका गावले त्यामुळं कपाट होत त्या बाजूला. वाळणारे गोठच नाही घेतो पण किती वाळा घेतलं की कपाटात रामराम न करणाऱ्यापेक्षा रामराम करणारा बरा आहे. रामराम करणाऱ्यापेक्षा पाणी देणारा बरा आहे. पाणी देणाऱ्यापेक्षा चहा देणारा बरा आहे. चहा देणाऱ्यापेक्षा नाश्ता देणारा बरा आहे. नाश्ता देणाऱ्यापेक्षा जेवण देणारा बरा आहे. या पंथात जर तुम्ही आलात, या पंथात काला आहे, इतरत्र काला नाही. आज इथं स्वर्गातले आलेले आहेत. आजी ओस अमरावती काला पहावया देव विसरती देव भाव, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा आज इथं सत्य लोकातले आलेले आहेत. त्यांना माहित आहे इथंच पोटभर भेटते. दयासाठी ब्रह्मादिक झाले ते पिसे, उच्चिष्टा कारणे देव जळी झाले मासे. अर्ध्यांगी विश्वमाता लक्ष्मी वसे, तो हा तुकया बंधू म्हणे आले अनायसे. आज इथं देवाला सांगितलं की देवा तू म्हणतीन वैकुंठात, तर वैकुंठात काला नाही बरं, वैकुंठात पोटभर भेटत नाही बरं. वैकुंठी तो ऐसे नाही कवड काही, का म्हणे काला वैकुंठी दुर्लभ विशेष लाभ. देशे काले वेदानुवाद, ज्या सुखाची न करे मर्यादा, त्या सुखाची सुख संपदा मदभक्त सदा भोगिती. ते सुख काय सांगू वाचे बोलता नाही, अनिर्वचनीय प्रेम स्वरूप मुखा स्वादनवाद. अशा प्रकारचा आनंद, अशा प्रकारे पोटभर या पंथाच्या मध्ये काल्याच्या मध्ये तुम्हाला भेटते. फक्त इथं येताना काही नियम पाळावे लागतात. महाराज सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात, हळूहळू चला, 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 हळूहळू चला,
तातड चालत नाही. परमार्थात आल्याबरोबर माल टाकल्याबरोबर देव भेटत नाही. इथं वाट पाहावं लागते. तुका म्हणे येथे नचले तातडी प्राप्त काळ घडी वेळ लागेल. माऊली सांगतात देखी उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा सांगे नरू केवी तैसा पावे वेग. तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे मार्गाचे निबडे निश्चित ढाकी. अर्थात फळ आहे. फळ फळ जर खायचं आहे तर पक्षी ताबडतोब येईल, त्याला टोच मारेल किंवा तिथं बसेल, तो खाईल. तेच फळ, तोच आंबा. तर तुम्हाला लागत असेल तर तुम्हाला एका डागीवर दुसऱ्या डागीवर चढत जावं लागेल. त्या आंब्याजवळ जावं लागेल, तो तोडावा लागेल, खाली आणावं लागेल, धुवावं लागेल, कापावा लागेल, मग खावा लागेल. साधना मार्गाने हळूहळू चालत राहा आणि वाट पहा. वक्त आएगा ऐसा कभी ना कभी, हम भी पाएंगे प्रभु को कभी ना कभी. ऐसा विश्वास दिल में जमाते चले कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. आणि कोणी कोणाशी न बोला. परमार्थात जास्त बोलणं गौण आहे. आणि बोलायचं असेल तर बोलण्याची नाही आता देवाविनं काही नाही. ते भागवत असतात. भागवतात इंटर असते 2-3 तासाचं. 12 वाजता भागवत सुटते, 3 वाजेपर्यंत नसते, मग 3 ते 5 असते. पंगत होते. मग हे रिकामे बुडे त्या भागवताला आलेले असतात. घरी कोणी बरं पाहत नाही, चला इथं आले, इथं आल्यावर ते गप्प राहत नाही. जेवण झालं, मांडवात येऊन बसले की आजच्या बुवानं काय सांगितलं याचं चिंतन ते करत नाही. आजच्या बुवानं काय सांगितलं याचं चिंतन करत नाही. उलट काय गड्या आजची भाजी जमली होती रे, एक बुडा दुसऱ्या बुडील म्हणजे अशी भाजी आमची सुनबाई नाही करत गड्या. तिच्या आजच्या पोहे कडकच येतात. म्हणजे अठी स्तुती करते, घरच्या निंदा करते, काही काही पुढे सरकतात. मग अठवली पोरगी तठवला पोरगा. बोलू नका देवाशिवाय, देवाचं चिंतन करा. अर्थात हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. आणि शेवट जर तुम्हाला या परमार्थरूपी मंडपाच्या मध्ये यायचं आहे तर तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू. वाईट बुद्धीची जोडे बाहेर काढा, चांगली बुद्धी घेऊन इथं या. एका देवाचा मागोवा घ्या. हळूहळू साधना मार्गाने चालत राहा. देवाशिवाय काही बोलू नका. तुमच्या जीवनात तुम्हाला पोटभर भेटल्याशिवाय राहणार नाही. संघटना केली, चोऱ्या केल्या, खोड्या केल्या, गाराणे आले. आपला माल आपल्याच गावात राहायला पाहिजे, आपला माल आपण खाल्ला पाहिजे आणि आपला माल आपण म्हणून त्याच भावात विकला गेला पाहिजे. म्हणून ते एक आंदोलन झालं चोऱ्याचं खोड्याचं. त्यानंतर चोऱ्या खोड्याला अर्थात आई कंटाळली. शेवटी घरात चोरी केली. मी खरंच चोर आहे आईच्या लक्षात आणून गेलो. सगून पाहला तो गणपती बाप्पाचा निघाला. गणपती बाप्पाची जाता जाता फजिता केली आणि त्याची शेवटची लीला. गोदने चारावया जातो चारंतर चारावया जातो चारंतर गोदने चारावया जातो चारंतर गोदने चारावया जातो चारंतर
पिटी दांडू चेंडू लगोरी नाणा परी खेळ मांडियेला यमुनेच्या तिरी. आणि 12 वाजता काम सारोणी सकळ आले अवघे गोपाळ. झाली आता वेळ म्हणती इरेगड्या वैजवा कड्या टाक गोंगड्या थोडगा ठोड्या इरे गड्या वैजवा कड्या टाक गोंगड्या सोडते गाठोड्याची दोरी. देव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम, एकनाथ नामदेव तुकाराम. हरी निवृत्तीनाथ कंठी धरिला कृष्ण म्हणी अवघा जनी प्रकाश, अवघा जनी प्रकाश.